इथून आल्या आल्या पहिला व्ह्यू बघा काय दिसतोय. हा 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 हा. तर मित्रांनो नीट ऐकाल तर पवन चक्कीचा आवाज बघा किती जोरात येतो. म्हणजे आधी ते एका रिसॉर्ट मध्ये केली आहे मी झिप लाईन, पण अशी आउटडोर मध्ये कधी केली नाही. तर देवगडची झिप लाईन खूप फेमस आहे. Get up, nah I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture. तर हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पेश ठाणे ब्लॉग. आणि ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो गुड मॉर्निंग फ्रॉम देवगड. आणि हा आहे आपला देवगड मधला डे 2. काल रात्री 3 तासाची लाईन लावून खूप जास्त थकलो. दर्शन तर झालं, 2-3 तास दर्शनाची लाईनीमध्ये होतो. खूप जास्त थकलेलो तो येऊन झोपून गेलो. तर आजच्या दिवसाचा आपला प्लॅन काही असा आहे की आता आपण चाललोय इकडे, म्हणजे त्याच्या पवनचक्की दिसतात. तो देवगडला समुद्र किनारी एकदम पवनचक्की आहेत, म्हणजे समुद्राच्या एकदम किनाऱ्यावर पवनचक्की आहेत. तर त्या बघायला चाललोय. तसंच तिकडे रॉक गार्डन आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि एक मस्त स्पेशल गोष्ट आहे, स्पेशल ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला करायची आहे, ज्याला बोलतात झिप लाईन. आधी ते एका रिसॉर्ट मध्ये केली आहे मी झिप लाईन, पण अशी आउटडोर मध्ये कधी केली नाही. तर देवगडची झिप लाईन खूप फेमस आहे. तर बघूया आता जाऊया आपण त्या साईडला आणि बघूया झिप लाईन कशी आहे. आणि तुम्हाला पण ब्लॉग मध्ये मजा येणार आहे. सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. चला. तर पोहोचलेलो मित्रांनो देवगड पवनचक्कीला. इकडे पार्किंग आहे, पार्किंगची सोय आहे, 20 रुपये पार्किंग आहे. इथून आल्या आल्या पहिला व्ह्यू बघा काय दिसतोय. हा 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 हा. अफाट असा समुद्र. आणि ही जी मूर्ती दिसते ही स्पेशल आहे, तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. चला. आणि इकडे पण मस्त असं गार्डन केलेलं आहे. तर मित्रांनो सकाळपासून नाश्ता वगैरे काही केला नव्हता. तर पहिला आल्या आल्या समुद्राच्या किनारी एकदम वडापाव गरमागरम एकदम. चला खाऊन घेऊया आणि मग नंतर बोलूया. तर मित्रांनो हा किनाऱ्याच्या बाजूलाच, म्हणजे इथून तुम्ही एंटर करता आणि त्या बाजूलाच हे समोरच तुम्हाला झिपलाईनचं हे भेटेल, ऑफिस भेटेल. इंडियाज फर्स्ट अँड महाराष्ट्राच लॉंगेस्ट कोस्ट लाईन झिपलाईन आहे. म्हणजे कोस्टवर, म्हणजे समुद्र किनाऱ्यावरची सगळ्यात लांब असलेली झिपलाईन ही आहे देवगडमध्ये. चार्जेस अराउंड 600 आहेत. बघूया आता जाऊन कसं आहे काय. 7 इयर्स 17 ते 13 वर्षाचे 300 आहे. 13 वर्षाच्या वरती 750 आहे किड्सचे. आणि 14 इयर्सच्या 14 ते 16मध्ये 400 आहे. अबाऊ 17 600. सुपर झिपलाईन 1000. कपल राईड 1100. तर मित्रांनो ॲडल्टचे 600 रुपये आहेत. तर आता ऑनलाईन तर होत नव्हतं, तर कॅश करतो आणि मस्तपैकी आपला गोप्रो घेऊन जाऊया. आणि फुल एक्सायटेड आहे. चला बघूया झिपलाईन, देवगडची लॉंगेस्ट झिपलाईन. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice, got gas, I'ma move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back better than last. Yeah, it's a new me, never gonna look back. Never gonna look back. 'Cause damn, I was built to last. You move slow and I move fast. And that's facts. Only I can make a change. Slowly take a step today. I will never be the same. 'Cause that's what it takes. लांब आहे यार, म्हणजे हा पूर्ण बीच कव्हर होत आहे. आणि अजून अर्धा वेळ बाकी आहे. ही मशीन येणार आता, त्याचा हुक पकडायला. असा हुक पकडायचा आहे आणि मस्तपैकी हे आपल्याला खेचून घेऊन जाईल मशीन.
एक नंबर भावांनो, लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे यार. नक्की तुम्ही देवगडला येऊन आहे ना ही झिपलाईन ट्राय कराच यार. मी आहे ना आधी पण एकदा झिपलाईन केली आहे, आधी पण एका व्लॉगमध्ये केली आहे, पण ती रिसॉर्टच्या आतमध्ये केलेली झिपलाईन होती आणि जास्त लांब अशी नव्हती. बट ही बघा ना, पूर्ण इथून तुम्ही बघताय मागे पूर्ण ती पवनचक्की दिसते ना तिकडे, तिथून ते इथपर्यंत पूर्ण बीच कवर करते ही. आणि सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात लॉंगेस्ट झिपलाईन आहे कोस्टलाईनवरची, म्हणजे समुद्र किनाऱ्यावरची. आणि ह्या नजाऱ्यांसोबत तुम्हाला झिपलाईन करायला भेटते. अजून तुम्हाला काय पाहिजे यात. नॉर्मल झिपलाईन तुम्ही करत असाल बऱ्याच ठिकाणी, पण असं जिथे वाळू, इथे एवढा सुंदर समुद्र आहे, समुद्रकिनारा आहे, झाडी आहेत आणि त्या साईडला पवनचक्की पण आहे, अशा ठिकाणी झिपलाईन करण्यात वेगळीच मजा असते. सो नक्की ट्राय करा देवगडला येऊन ही वाली झिपलाईन. 600 रुपीज पर पर्सन आहे, म्हणजे ॲडल्ट 17 वर्षाच्या वरती 600 रुपये आहेत. लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे, नक्की करा. 600 रुपये वर्थ. चला तर आता 600 मीटर परत वॉक करून जायचं आहे वरती आणि मग नंतर गाडी घेऊया आणि मग पुढच्या आपल्या डेस्टिनेशनवर जाऊया. मित्रांनो यार, ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये ना एवढ्या गोष्टी शिकायला भेटतात, एवढ्या गोष्टी वेगवेगळ्या एक्सपिरियन्स करायला भेटतात ना यार. सिरियसली सांगतो की थोडासा पैसा कमवा, इमानदारीत नोकरी करा, थोडासा पैसा कमवा, थोडासा पैसा साठवा आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सुट्टी काढा आणि निघून जावा मस्तपैकी ट्रॅव्हल करायला. लाईफमधले वेगवेगळे एक्सपिरियन्स घ्या आणि मस्त लाईफ जगा यार. जास्त टेन्शन घेऊन, स्ट्रेस घेऊन काय मतलब नाही. तुमच्या सगळ्या स्ट्रेसवरचं सोल्युशन आहे ना ट्रॅव्हलिंग आहे. मला तरी पर्सनली असं वाटतं. आता जसे जसे एक्सपिरियन्स मी हे ट्रॅव्हल करताना घेतो आहे, जेवढे सुंदर सुंदर नजारे मी बघतो आहे ना, एक वेगळंच लाईफ जगण्याचं आहे ना सॅटिस्फॅक्शन भेटतं आहे, मजा येते यार. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. अजून मस्त मस्त व्हिडिओज येणार आहेत आणि अजून मस्त मस्त ट्रॅव्हल व्हिडिओज तुम्हाला लोकांना बघायला भेटतील. आणि त्यासोबत असे एक्सपिरियन्स कसे करायचे, कुठे करायचे, ह्याचे कॉन्टॅक्ट्स काय असतात, कुठे राहायचं, कुठे स्टे करायचं, कुठे खायचं, ह्या सगळ्याचे जे डिटेल्स आहे, माहिती जी आहे तुम्हाला लोकांना देत जाईन, जेणेकरून तुम्ही जर हे सगळं एक्सपिरियन्स करायचं असेल तर तुम्हाला लोकांना रेफरन्स भेटेल आणि तुमच्याकडे ऑलरेडी कॉन्टॅक्ट्स असतील, तुम्हाला इथे तिथे भटकायची गरज नाही लागणार. तर त्यासाठी कल्पेश शहाणे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता पुढे जाऊया. थोडा मजा आली मला तर. पवनचक्क्या काय ह्यूज दिसत आहेत यार आणि किती सुंदर दिसत आहेत, मस्त वाटतं यार. तर मित्रांनो मस्त अशी झिपलाईन झालेली आहे. 600 मीटर चालत आलेलो आहे आणि ऊन खूप जास्त आहे, दुपारचा टायमिंग आहे. तर लिंबू सरबताची गरज आहे. मस्त सब्जा वगैरे टाकून दिल्या काकींनी. इकडे समोरच सगळ्या गोष्टी भेटतात, सांडलं मी. तर चला पिऊया. थोडं डिहायड्रेट झालं, एनर्जी आहे. तर मित्रांनो झिपलाईनचा टायमिंग तुम्हाला सांगायचं राहिला, सकाळी 9 ते 1 पर्यंत असतो आणि 1 ते 3 बंद असतं, कारण की यांचा लंच टाईम असतो आणि मग नंतर 3 ते 6 पर्यंत असतं. सो ह्या टायमिंगमध्ये तुम्ही लोक येऊ शकता. तर मित्रांनो हे आहे रॉक गार्डन देवगडमधलं. तर आतमध्ये आपण आलो आहे. मस्त बनवलं आहे, सुंदर बनवलेलं आहे रॉक गार्डन. म्हणजे पुढे वॉशरूम वगैरेची पण सोय आहे, बाजूला मस्त पवनचक्की दिसते, इथे अफाट समुद्र दिसतो. हा पर्टिक्युलरली व्ह्यू आहे ना खूप जास्त सुंदर आहे आणि शंकराची मूर्ती बघा किती सुंदर आहे. ही कालच बसवली आहे. सो आमचा येण्याचा टायमिंग खूप छान झाला. ओव्हरऑल झिपलाईन तर मस्तच होती. इकडचं ना वातावरण खूप जास्त सुंदर आहे मित्रांनो. मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन एकदा तरी नक्की देवगडला व्हिजिट करा आणि हे पवनचक्की, देवगड पवनचक्कीला या आणि झिपलाईन Yeah, I'm like an addict, do I gotta have it. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it, fuse like a magnet. Lose, won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shit tastes sour, you should taste mine. I'ma stay in power for a long time. Get up, nah, I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the तर मित्रांनो नीट ऐकाल तर पवनचक्कीचा आवाज बघा किती जोरात येतो, म्हणजे खूप फास्ट फिरते ही. आणि अशा बऱ्याच पवनचक्क्या आहेत इकडे, 1 2 3 4 अशा बऱ्याच खूप साऱ्या आहेत.
मिठगावच्या रामेश्वर मंदिरात आलं, तर रामेश्वर मंदिरात जरा पाया वगैरे पडूया. आणि रामेश्वराचं दर्शन झालं कोकणात आल्यावर, आणि अजून काय पाहिजे. आपण आलेलो आहोत मुनगे गावाच्या भगवती मंदिरात. प्राचीन मंदिर आहे, जुनं असं मंदिर आहे.